बडगुजर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली होती। तर विजयाचा गुलाल मुंबईत आता ठिकठिकाणी उधळण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई असू दे, कोल्हापूर असू दे, नवी मुंबई असू दे, या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जातोय। भाजपा 65 ही वरईतली दृश्य आपण पाहतोय। वरई कोळीवाडा परिसर आणि या ठिकाणी हेमांगी वरईकर या विजयी झाल्यानंतर विजयाचा गुलाल हा उधळला गेलाय। वरई हा शिवसेनेकरता, ठाकरेंच्या शिवसेनेकरता गड मानला जातो। या ठिकाणी काल सुद्धा जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी मतदानानंतर वरईच्या रस्त्यांचा आढावा घेतलेला होता। त्यामुळे ही या ठिकाणी लढत प्रतिष्ठेची होती। बरं, आधी खरं तर जल्लोषाचं वातावरण कसं आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात, पुन्हा एकदा विश्लेषणाकडे आणि पुढच्या निकालाकडे जाऊयात। मात्र हे सेलिब्रेशन कसं सुरू आहे थेट त्या ठिकाणाहून आवाज आपल्यापर्यंत। नाशिकमधून मोठी बातमी, भाजपचे सुधाकर बडगुजर मात्र विजयी झालेले आहेत। पुन्हा एकदा तीच बातमी आपण पाहतोय नाशिकमधून। सुधाकर बडगुजर यांच्या विजयासंदर्भातली नवी मुंबईमध्ये भाजप 65, शिवसेना 25 जागी आघाडीवरती।